मकर संक्रांती निमित्त नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था व वनविभागाच्या वतीने नायलॉन मांजाचा वापर टाळावा याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय पांढरकवडा येथे जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमात नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झालेले पक्षी, तुटलेली पंख, रक्तबंबाळ अवस्था आणि मानवी अपघातांची उदाहरणे मांडण्यात आली। एका क्षणाच्या करमणुकीकरिता अनेक जीवांचे प्राण जात असल्याची विदारक वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली। उपक्रमादरम्यान जनजागृतीपर संदेश देऊन नायलॉन मांजाचा वापर टाळा, पर्यावरण वाचवा, जीव वाचवा असे संदेश देण्यात आले। नायलॉन मांजा हा पर्यावरण व वन्यजीवांसाठी घातक असून त्याच्या वापरावर शासनाने बंदी घातलेली आहे। नागरिकांनी मकर संक्रांत साजरी करताना पर्यावरणपूरक कापसाच्या मांजाचा वापर करण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले। या उपक्रमात नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉक्टर प्रीती तोटावार, वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.एम. दुबे, वनपरिक्षेत्र अधिकारी भारत वाघाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुनीता पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोरमा घाटोळे, वनपरिक्षेत्र अधिकारी हिम्मत सापळे, वनरक्षक आर. एस. सोनी, वनरक्षक आर. बी. मानकर, वनरक्षक पी. डी. दुधे, वनरक्षक एस. बी. शेंडे, वनपाल ए. डी. कुडमेथे, वनपाल एम. ए. मिंदेवार, ऑपरेटर योगेश जाधव, वाहनचालक निखिल आगरकर, वनमजूर अंजना नैताम उपस्थित होत्या। प्रतिनिधी न्यूज 24 आपकी आवाज। वन विभाग आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांस मकर संक्रांतीचा खूप हार्दिक शुभेच्छा। मकर संक्रांत हा सण मुळातच गोडवा वाढवणारा सौहार्दाचा सण आहे आणि हा आपण नेहमी आनंदाने साजरा करतो। पण हा आनंद साजरा करत असताना मात्र एक गंभीर समस्या आपल्यास भेडसावते आहे। ती म्हणजे कोणती? तर पतंग उडवताना आपण नायलॉन मांजाचा वापर करतो। नायलॉन मांजा हा अत्यंत घातक ठरत आहे, कारण याचा वापर केल्यामुळे कित्येक पक्ष्यांचे पंख कापले जातात, ते जखमी होतात आणि दुचाकी स्वार आहेत त्यांचे गळे कापले जातात। तर मग या गंभीर समस्येला आपण लक्षात घेता त्याकरता आपण काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे। कायद्याने याविरुद्ध दंडसुद्धा ठोठावलेला आहे, परंतु कायद्याची भीती बाळगण्यापेक्षा आपण आपली जपणूक करूया। तर ती कशा पद्धतीने? तर यावर्षी आपण सुती धाग्याचा वापर करूया, नायलॉन मांजाचा वापर टाळूया आणि पर्यावरणपूरक संरक्षक अशी मकर संक्रांत साजरी करूया। पुन्हा आपल्या सर्वांस मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा।